वापरलेले कपडे देताना तुम्ही सुद्धा ही चूक करताय का? कारण यामुळेच तुमच्या घरात लक्ष्मी नाराज होऊ शकते. कारण खूप लोक कपडे दान करतात, पण योग्य पद्धत फार कमी लोकांना माहिती असते. आपल्या सर्वांच्याच कपाटात असे अनेक कपडे असतात जे आपण आता वापरत नाहीत. मग आपण काय करतो? कोणा गरजू व्यक्तीला देतो किंवा कामाला येणाऱ्या मावशींना सुद्धा देतो. पण तुम्हाला माहिती आहे का, कपडे देणं ही फक्त एक मदत नाही, तर ती एक एनर्जी एक्सचेंज आहे. तुमच्या एका चुकीच्या पद्धतीमुळे तुमची सुद्धा प्रगती थांबू शकते किंवा लक्ष्मी नाराज होऊ शकते, असं वास्तुशास्त्र सांगतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कपडे देण्यापूर्वी काय करावं आणि ते कशा पद्धतीने द्यावे. अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण करतो कपडे दान करत असताना, आणि त्या टाळाव्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला एक नशीब बदलू शकणारी टिप्स सुद्धा मिळणार आहे. तर आपण एखादा कपडा जेव्हा अनेक वेळा वापरतो तेव्हा त्या कपड्याच्या धाग्यामध्ये आपला ऑरा म्हणजे आपली ऊर्जा सामावलेली असते, मग ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक. जर तुम्ही खूप दुःखात असताना एखादा कपडा घातला असेल तर त्या कपड्यात ती वाईब असते. वास्तुशास्त्र काय म्हणतं? जर आपण आपले कपडे तसेच कोणाला दिले तर आपली ऊर्जाही त्यांच्याकडे जाते. म्हणूनच कपडे देण्यापूर्वी ती ऊर्जा वेगळी करणं गरजेचं असतं. आता यासाठी काय करायचं? तर यासाठी तुम्ही खड्या मिठाचा वापर करू शकता, कारण नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ हे उत्तम मानलं जातं. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारं सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. आता ते कसं वापरायचं? तर कपडे दुसऱ्यांना देण्यापूर्वी ते जेव्हा तुम्ही धुता तेव्हा त्या पाण्यात एक मूठभर खडं मीठ टाकावं. यामुळे त्या कपड्यातील तुमची ऊर्जा पुसली जाते. याचा फायदा असा होतो की ते कपड्यांतील सूक्ष्म जंतू मारण्यासही मदत करतात. याचबरोबर कपडे धुवून वाळत घातल्यानंतर आपण त्या कपड्यांमध्ये कापूर ठेवू शकता. कापूर हा पवित्रतेचं प्रतीक आहे. कपडे सुकल्यानंतर त्यावर कापराची धुरी सोडावी किंवा कपड्यांच्या घडीत एक कापराची वडी ठेवावी. यामुळे काय होतं? कपड्यांना एक प्रकारची सात्विकता प्राप्त होते. समोरच्या व्यक्तीला ते कपडे वापरताना प्रसन्न वाटतं. आता कपडे दुसऱ्यांना देण्याआधी मीठ वापरणं किंवा कापूर वापरणं एवढंच उपयुक्त नाही, तर काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यावी. जसे घाण वास येणारे कपडे कधीही देऊ नये. ते धुतलेले आणि इस्त्री केलेले असावेत. जे तुम्ही स्वतः घालू शकत नाहीत ते दुसऱ्यांना सुद्धा देऊ नये. दान हे नेहमी वापरण्यायोग्य वस्तूंचंच असावं. कपडे प्लॅस्टिकच्या पिशवीत कोंबून देण्यापेक्षा कागदी बॉक्समध्ये व्यवस्थित घडी घालून द्यावे. देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा दोघांचाही सन्मान यामुळे राखला जातो. त्याचबरोबर हे कपडे जेव्हाही तुम्ही देता तेव्हा शक्यतो सूर्यास्तानंतर किंवा रात्री उशिरा दान देणं टाळावं. सकाळी किंवा दुपारी हे देऊ शकता. आता जेव्हाही आपण कपडे दुसऱ्यांना देतो त्यामध्ये नेमकं काय द्यावं आणि काय देऊ नये, तर आपले मोजे म्हणजे सॉक्स देऊ नये, अंतर्वस्त्र सुद्धा कधीही देऊ नये. याचबरोबर जेव्हाही आपण एखादी गोष्ट देतो तेव्हा मनात अहंकार नसावा. मी कोणावर उपकार करतोय या भावनेपेक्षा हे कपडे माझ्या कामी आले आहे, आता दुसऱ्यांच्या कामी येत आहेत, ही कृतज्ञता महत्वाची आहे आणि ती बाळगावीच. तुमच्या जुन्या कपड्यांमुळे कोणाची तरी दिवाळी साजरी होऊ शकते किंवा कोणाची थंडीपासून सुरक्षा होऊ शकते. हा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. तर मंडळी, पुढच्या वेळी तुम्ही सुद्धा कपडे बाहेर काढताना किंवा कोणाला तरी देताना ते खडे मीठ वापरून, कापूर वापरून नक्की द्या. तर आज आपण शास्त्र आणि नियमांच्या गोष्टी केल्या, पण या सगळ्यात एक खूप महत्त्वाची आणि हळवी बाजू आहे. आपल्यापैकी कित्येक जण असे आहेत जे लहानपणी आपल्या मोठ्या भावाचे किंवा बहिणीचे कपडे वापरून मोठे झालेत. कधी वडिलांचा शर्ट घालून आरशात स्वतःला पाहताना सुद्धा आपल्याला मोठं झाल्यासारखं वाटले, तर कधी आपल्या जिवलग मैत्रिणीचा ड्रेस मागून घेताना त्यातलं प्रेम आपण अनुभवलंय. दुसऱ्यांचे कपडे वापरणं म्हणजे तो एक विश्वास असतो. आजकालच्या फास्ट फॅशनच्या युगात कदाचित आपल्याला हे सांगताना थोडं संकोचल्यासारखं वाटेल, पण खरं सांगू, यात काहीही चुकीचं नाही. उलट जेव्हा आपण आपल्या मोठ्या माणसांचे कपडे वापरतो तेव्हा त्यात त्यांचे आशीर्वाद आणि माया दडलेली असते. याचबरोबर आपल्याला मैत्रिणीचा कोणताही टॉप खूप आवडतो, मग एकदा देशील का असंही आपण म्हणतो. या एका वाक्यात जी मैत्रीची ओढ आहे ती नवीन कपडे विकत घेताना कधीच मिळत नाही. शिवाय कित्येकदा ते कपडे घालताना आपल्याला त्या माणसाची सोबत असल्याचा भास होतो. ती ऊब, तो सुगंध आपल्याला सुरक्षित वाटायला लावतो. आता गरजू असो किंवा श्रीमंत, एकमेकांचे कपडे वापरून मोठे होण्यात एक वेगळीच मजा असते. त्यात वापरलेले कपडे असा भेद नसून हक्काच्या माणसाची वस्तू असा अभिमान सुद्धा असू शकतो.
फक्त शास्त्र सांगतं तसं. त्या कपड्यांमधली जुनी ऊर्जा स्वच्छ करून त्यात आपली नवीन स्वप्न आणि सकारात्मकता भरून ते वापरावेत. कारण कपडे जुने असू शकतात, पण त्यातल्या आठवणी आणि नाती मात्र नेहमीच नवीन आणि ताजी असतात. मग तुम्हाला कपडे देण्याबाबत ही माहिती काही वेगळी वाटली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपला अनुभव सुद्धा कमेंट करून शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.